मित्रांनो, या भाऊचे 5-6 लग्न मोडण्यामागचं काय कारण आहे बघा. अगं तिथे पाहुणा आला जो पाणी पिणी या या पाहुणे या. गणू, पाहुण्यांना हातपाय धुवायला साबण आणि पाणी दे. या पाहुणा हातपाय धुवायला पाणी देतो. आईला भाऊजींना सकाळी फोन लावलोय, अजून आले नाहीत. कवा येतात काय नाही. अरे एवढ्या गडबडीन का बोलवलास? ओ भाऊजी, मला बघायला पाहुणा आल्यात. पाहुणा आल्यात? आधी सांगायचं नाही तुला मग. ओ भाऊजी, यावेळी मी कुणालाच सांगितलो नाही. तुम्हाला तर माहिती आहे, याआधी माझी 5-6 लग्न मोडल्यात आणि लग्न मोडणारा आपल्या पाहुण्यातलाच कोणता आहे. ओ भाऊजी, आता सगळ्या पाहुण्यांच्यात मला फक्त तुमच्या एकट्यावर विश्वास आहे, म्हणून फक्त तुम्हाला एकट्यानंच बोलवले बघा. हे एकदम भारी केलास बघ, मला बोलवलं असते. बरं पाहुणं कुठं आहे? पाहुणं हे बघ हातपाय धुवा लागलं. अरे मी पण गडबडीनं आलोय बघ. एक काम कर, तू घरात जा, मी पण हातपाय धुवून येतो. काय रुको जरा, सबर करो. हो पाहुणं, यांच्या घरात कशाला मुलगी द्यालाय तुमची? मुलग्याच्या आधीच 5-6 लग्न मोडल्यात. त्या मुलग्यात काहीतरी खोड असणार आहे 100%. त्यांच्या घरात मुलगी दिल्यापेक्षा का नाही तुमची मुलगी घरी टपलून द्या जाऊ. पाहुणं, माझं फक्त सांगायचं काम आहे, बाकी निर्णय तुमच्या हातात आहे बघा. पाहुणं, तुम्हाला समजायला ना मी काय म्हणालो ते? होय होय, आता सगळंच समजलं. अजून काय सांगायचं असेल तर सांगा पाहुण्यांना. तरीच म्हणलं कशी काय माझी 5-6 लग्न मोडल्यात. भाऊजी, सगळ्यात जास्त मला विश्वास तुमच्यावर होता. तुम्हीच कसा काय असा माझा विश्वासघात केला असा? विश्वासघात करू नको तर काय करू? काय म्हणलेला, माझ्या लग्नात मला 1 तोळ्याची चेन घालणार होता. तोपर्यंत तुम्ही मला चेन घालत नाही की नाही? मेहुण्याने विश्वास तोपर्यंत मी ठेवला तुझं लग्न होता. होऊच देणार. त्याच भाऊजीनं मेहुण्याचा घात केला.